अमरावती नागपूर महामार्गावरील रहाटगाव स्थित श्री सिद्धेश्वर महादेव मंदिराची देखभाल अमरावतीमधील वीरशैव लिंगायत समाज श्री शंकर मंदिर संस्थान ट्रस्टच्या माध्यमातून मागील 100 वर्षापासून करीत आहे। हे मंदिर शिवभक्तांचे श्रद्धास्थान व आराध्य दैवत असून रहाटगाव, बोरगाव, धर्माडे, नांदगाव व मंदिराच्या 10 किलोमीटर परिसरातील हजारो भाविक दर्शनार्थी आहे। मंदिराची जागा राष्ट्रीय महामार्गाचे विकासासाठी शासनाने अधिग्रहित केलेली आहे। अमरावती शहराच्या विकासात अडथळा होऊ नये म्हणून विश्वस्तांनी सुवर्ण मध्य काढत संस्थानच्या 2 एकर जागेवर प्रशस्त नयनरम्य भव्य दिव्य नवीन मंदिराचे बांधकाम मागील 8 वर्षापासून सुरू करून पूर्ण केले आहे। श्रींच्या सर्व मूर्तींची प्राण प्रतिष्ठा नवीन मंदिरात श्री 1008 जगद्गुरु कर्नाटक अनेक शिवाचार्य सोलापूर येथील वेदविद्या पारंगत शिवभक्त आचार्य जंगम यांच्या हस्ते विधिवत 15 व 16 मार्च 2025 रोजी संपन्न होत आहे। अमरावती जिल्ह्यातील सर्व शिवभक्तांना व वीरशैव लिंगायत समुदायास आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष व माजी खासदार अनंत गुढे आणि समस्त विश्वस्त मंडळाने केलेले आहे। कसं आहे की आम्ही या ठिकाणी शंकर मंदिर संस्थानचे जे विश्वस्त आहेत ट्रस्टी आम्ही या ठिकाणी श्री शंकर मंदिर संस्थान अमरावती रजिस्टर नंबर A24 च्या वतीनं ही पत्रकार परिषद घेतो आहे। या ठिकाणी बसलेले आमचे सगळे संस्थेचे सन्माननीय विश्वस्त आहेत। मला तुम्हाला सांगताना अतिशय आनंद होतो की एक मंदिर महादेवाचं सिद्धेश्वर मंदिर हे रहाटगावच्या पुढे अर्धा किलोमीटर अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गामध्ये ते तोडण्यात आलं, म्हणजे मागे सरकवण्यात आलं। कारण काय की ते मंदिर 15, 20, 25 फूट समोर येऊन राहिलं। 2008 मध्ये जेव्हा महामार्गानं जमीन अधिग्रहित केली तेव्हा संस्थेनं हा विचार केला की आपण महामार्गाच्या किंवा कोणत्याही विकासाच्या आड यायचं नाही, कारण आपल्याजवळ स्वतःच्या मालकीची जागा आहे, आपण नवीन मंदिर वाटल्यास बांधू। आणि म्हणून त्याच वेळेस संस्थेनं हा ठराव केला की या मंदिराची जागा जरी महामार्गात जात असेल तरी आम्ही आमचं मंदिर वेगळं बांधून त्या ठिकाणी मंदिर उभारणी करू। त्याप्रमाणे महामार्गानं त्या मंदिराची अर्धी बाजू कापून टाकली होती। तेव्हापासून अर्ध मंदिर होतं, देव त्या ठिकाणी होते। गेल्या 10 वर्षांमध्ये आम्ही एक तिथं सुंदर भव्य दिव्य 2 एकरात असं मंदिर बांधलं आहे। आपण जाऊन पाहू शकता, अतिशय सुंदर मंदिर झालं आहे। अमरावती जिल्ह्यात एक नाविन्यपूर्ण योजना नाविन्यपूर्ण पद्धतीनं त्या मंदिराची स्थापना केली आहे। सिद्धेश्वर महादेवाचं मंदिर, प्रभू रामचंद्राचं मंदिर, प्रभू रामचंद्राच्या अतिशय सुंदर मूर्त्या तुम्ही त्या ठिकाणी आणल्या आहेत आणि हनुमानाचं मंदिर, अशी 3 मंदिर आम्ही त्या ठिकाणी उभारले आहे। आणि त्या सर्व मंदिराचा म्हणजे प्राणप्रतिष्ठा ही 15 आणि 16 तारखेला आहे, मार्चला 15 आणि 16 मार्चला आहे। त्यासाठी आम्ही तुम्हाला सर्वांना विनंती करणार आहोत की अमरावतीकरांसाठी एक पर्यटन असा सारखं असतं। भविष्यामध्ये आमच्या केवळ मंदिर नाही तर आम्हाला त्या ठिकाणी अभ्यासिका सुरू करायची। आजूबाजूचा जो सगळा रहाटगावचा परिसर आहे, या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात महाविद्यालय आहेत, इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत, पॉलिटेक्निक आहे, शिवाजी महाविद्यालय, एज्युकेशन संस्थेचे सगळे कॉलेजेस सोबत आहे। अशा वेळेस शांत निर्मळ ठिकाणी विद्यार्थ्यांना येऊन त्या ठिकाणी अभ्यास करता आला पाहिजे आणि म्हणून त्या ठिकाणी अभ्यासिका निर्माण करण्याचा आमचा भविष्यात त्या ठिकाणी प्रयत्न आहे। त्या दुसरी महत्त्वाची गोष्ट की आम्ही जे काही विद्यार्थी, आम्ही सगळे लिंगायत समाजाचे लोक आहोत आणि वीरशैव लिंगायत समाजाचे अनेक विद्यार्थी बाहेर गावावरून गरीब विद्यार्थी यासाठी शिकण्यासाठी येतात।
तेव्हा त्यांची राहण्याची व्यवस्था नसते. अशा वेळेस त्यांच्यासाठी देखील चांगली व्यवस्था ही अतिशय कमी दरात त्या ठिकाणी झाली पाहिजे, हा आमच्या संस्थेचा उद्देश आहे. केवळ धार्मिकता आमची तर आहेच, कट्टरता आहे, पण सोबतच सामाजिक देखील कार्य करण्याची आमची इच्छा आहे. संस्था ही अनेक वर्षांपासून करत आली आहे. दरवर्षी वृक्षारोपण करते. आम्ही 100% वृक्ष जगले पाहिजे म्हणून यासाठी प्रयत्न करतो. यावर्षी माननीय विलासभाऊ इंगोले महानगरपालिकेचे आयुक्त सचिन कलंदे मागच्या वर्षी होते, यावर्षी आहे आणि अतिशय सुंदर त्या ठिकाणी आम्ही वृक्षारोपण केलं आहे. या संपूर्ण कार्यक्रमासाठी लिंगायत समाजाचे जगद्गुरू अमरावतीला येत आहेत. काशीचे जगद्गुरू आमच्या शिवाचार्य, आमच्या लिंगायत समाजाचे देखील 5 पीठ आहेत. एक रंभापुरी मध्ये पीठ आहे कर्नाटकात, एक काशी विश्वनाथाचा आहे, एक केदारनाथ शहर आहे, एक उज्जैनी आहे. हे उज्जैनीचे जगद्गुरू येत आहेत आणि बाकी सगळे शिवाचार्य येत आहेत. या सगळ्यांच्या उपस्थितीत मोठ्या प्रमाणात समाज बांधव या ठिकाणी येणार आहे. माझी आपणाला विनंती आहे की सर्व भाविक भक्तांनी मोठ्या संख्येनं या संपूर्ण कार्यक्रमामध्ये यावं आणि या उत्सवामध्ये सहभागी झावं, अशा प्रकारची विनंती हात जोडून आम्ही सर्व ट्रस्टी या ठिकाणी करतो. जय हिंद. अशोकभाई जोशी, विदर्भ न्यूज, अमरावती.